बंधूंनो, मी सौरभ पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आपल्या शेती साथी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, नुकतीच कृषी विभागाने शेतकरी बंधूंसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित महाविस्तार AI हे ॲप्लिकेशन विकसित केलेले आहे. मित्रांनो, हे ॲप्लिकेशन काय आहे, हे ॲप्लिकेशन कसे डाउनलोड करायचे, कसे वापरायचे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मात्र आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला हवामानाचा अंदाज असेल, पीक सल्ला असेल, विविध बाजार समित्यांचे बाजारभाव असतील, अद्ययावत बाजारभाव असतील किंवा आपल्या आसपासच्या परिसरातील गोदामांची माहिती असेल किंवा कृषी विभागाच्या योजनांची माहिती असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती जी आहे तर ती या एकाच ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हे ॲप्लिकेशन शेतकऱ्यांना हाताळण्यास अतिशय सोपे असे बनवण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, हे ॲप्लिकेशन डाउनलोड कसे करायचे, कसे वापरायचे, चला बघूया. महाविस्तार AI हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्यावर खालच्या साईडला सर्च या बटनावर क्लिक करायचे आहे आणि आपण महाविस्तार AI असे टाईप करून घ्यायचे आणि पुन्हा सर्च करायचे आहे. असे टाईप केल्यावर आपल्यासमोर अशा लोगो असलेले एक ॲप्लिकेशन येईल आणि त्याच्यावर आपण इन्स्टॉल म्हणून या बटनावर क्लिक करायचं आहे. आता हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल होत आहे आणि ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यावर पुढची प्रक्रिया काय आहे ते मी तुम्हाला सांगेल. ज्या वेळेला ॲप्लिकेशन पूर्णपणे इन्स्टॉल होईल त्यावेळेला इथं ओपन असे बटन येईल, त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे. आता 3 माध्यमातून आपल्याला या ॲप्लिकेशनचा वापर करता येणार आहे. त्याच्यात एक सर्वप्रथम तुम्ही बघत असाल शेतकरी ID लिहिलेले आहे. तर तुमचा शेतकरी ID जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला या ठिकाणी तो शेतकरी ID भरून OTP मोबाईलवर घ्यायचा आहे आणि त्या माध्यमातून लॉग इन करायचं आहे. दुसरा आहे मोबाईल क्रमांक. मोबाईल क्रमांक म्हणजे तुम्ही जर नोंदणी केलेली असेल तर मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या ठिकाणी OTP मागवू शकतात. नोंदणी जर केलेली नसेल तर खाली नोंदणीसाठी क्लिक करा या बटन हिरव्या अक्षरात लिहिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करायचं आहे आणि नोंदणी करून घ्यायची आहे. त्याचबरोबर ज्यांना या दोन्हीपैकी माध्यमातून लॉग इन करायचं नाही आहे त्यांनी गेस्ट मोड च्या पद्धतीने सुद्धा ते लॉग इन करू शकता. मात्र या पद्धतीने लॉग इन करताना तुम्हाला चॅटबोट म्हणजे तुम्ही काही माहिती जर स्वतःहून विचारणार असाल तर त्या माहितीचा उत्तर AIचा उपयोग तुम्ही त्या ठिकाणी करू शकणार नाही. त्याच्यामुळं शेतकरी ID किंवा मोबाईल क्रमांक या माध्यमातूनच शक्यतो आपण लॉग इन करायचे आहे. वरच्या साईडला उजव्या कोपऱ्यात आपल्याला ही माहिती इंग्लिश किंवा मराठीतून मिळवायची आहे. त्यासाठी इंग्लिश किंवा मराठीचे ऑप्शन क्लिक करायचे आहे. या ठिकाणी मी आता माझा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकून घेतो आणि OTPच्या माध्यमातून मी या ठिकाणी लॉग इन करणार आहे. आता इथे बघा कॅप्चा सत्यापित करा असे लिहून आलेले आहेत. तर अशा वेळेला कन्फ्यूज व्हायचं नाही. फक्त या ठिकाणी समोर जो आकडे दिलेले आहेत तर ते जसेच्या तसे खाली टाईप करून घ्यायचे आहेत. प्रस्तुत करा या बटनावर क्लिक केलं. आता मला OTP येईल. 6 अंकी OTP मला आलेला आहे. तो मी इथं टाकतो आणि सत्यापित करा या बटनावर मी क्लिक करतो. आता आपण या ॲप्लिकेशनमध्ये एंट्री केली आहे पण हे ॲप्लिकेशन आपल्याला काही परवानग्या मागत असतं. त्याच्यातली एक आहे लोकेशनची. तर व्हाईल युजिंग दी ॲप म्हणजे ज्या वेळेला ॲप्लिकेशन यूज होईल त्यावेळेला लोकेशनची परवानगी मी इथे दिलेली आहे. त्याचबरोबर पुढची रेकॉर्ड ऑडिओची पण ज्या वेळेला ॲप्लिकेशन यूज करतो त्यावेळेला ही परवानगी दिली आहे. आणि नोटिफिकेशन तुम्हाला जर हवे असतील वेळोवेळी तर अलाव या बटनावर क्लिक करू शकता किंवा डोंट अलाव या बटनावर आपण क्लिक करू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला समोर जे चित्र दिसतं याच्यामध्ये या चॅटबोट आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या सर्व शेतीविषयक प्रश्नांची उत्तरे मिळवा. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ग्रीन सर्कल जो दिसतो आहे तर ते चॅटबॉटचे ऑप्शन आहे. तर हे चॅटबॉट म्हणजेच आपला एक कृषी मित्र आहे, आधुनिक कृषी मित्र आहे जो आपल्याला सगळी माहिती जी आहे कृषी संबंधित ती देणार आहे. तर या ठिकाणी वरच्या साईडला कॉर्नरला जो क्रॉस बार आहे त्याच्यावर मी क्लिक केलेला आहे
आता आपण या ॲप्लिकेशनची माहिती घेऊया. आता आपल्याला वरच्या साईडला डाव्या बाजूला ज्या 3 काळ्या आडव्या लाईनी दिसत आहेत त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे आणि सर्वप्रथम माझी प्रोफाईल याच्यावर जाऊन आपली प्रोफाईल अपडेट करून घ्यायची आहे. प्रोफाईल अपडेट करायची म्हणजे तुमची माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे. तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव ही माहिती त्या ठिकाणी भरायची आहे. आपला मोबाईल नंबर सत्यापित करायचा आहे, म्हणजे जर OTP विचारलं तर OTP टाकून आपण ते मोबाईल नंबर जो आहे तो सत्यापित करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर प्रोफाईल अद्ययावत करा याच्यावर आपण क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपला तालुका, आपण जी काही माहिती भरलेली आहे प्रोफाईलमध्ये त्यानुसार आपल्याला या ठिकाणी संपूर्ण माहिती जी आहे ते हे ॲप्लिकेशन देणार आहे. या ठिकाणी वरच्या साईडला तुम्हाला कमाल आणि किमान तापमान त्या ठिकाणचं दिसत असेल तर त्याच्यावर आपण क्लिक करूया. म्हणजे आपल्याला त्या दिवसाची आर्द्रता किती होती, पर्जन्यमान किती होतं, म्हणजे ही जी माहिती आहे तर ती आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढील 5 दिवसात कसे हवामान राहणार आहे आणि मागील 5 दिवस कसे हवामान होते ही सगळी माहिती जी आहे तर ती हवामान विभागाने वेळोवेळी जी माहिती दिलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी या ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळते. त्यानंतर कृषी हवामान सल्ला सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आता त्याच्या खाली गेल्यावर आपल्याला पीक निवडायचे आहे. पीक निवडायचे आहे म्हणजे आपल्याला ज्या पिकाची माहिती घ्यायची आहे तर त्या पिकाची आपण निवड करायची आहे. तर मी या ठिकाणी गहू या पिकाची निवड करतो आणि त्याची पेरणीची तारीख समजा आपल्याला टाकायची आहे. समजा आजचीच तारीख मी या ठिकाणी ॲड करतो. आता आपल्याला त्यानुसार जे आहे तो पीक सल्ला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच पीक सल्ल्यामध्ये काय काय उगवण जे आहे, त्याच्यानंतर रोपावस्था, त्याच्यानंतर मुकुटमुळे सुटण्याची अवस्था, ह्या प्रत्येक स्टेजला काय काय आपण केले पाहिजे तर याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामुळं अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे. त्याचबरोबर आता SOP म्हणजे आपण पिकाची लागवड कशा पद्धतीने केली पाहिजे तर ही सगळी माहिती जी आहे त्याच्यामध्ये पूर्व मशागत, बियाणे योग्य निवड, बियाण्याची निवड जी आहे, त्याच्यानंतर पेरणी आहे, अशी कापणी आणि साठवणुकीपर्यंत संपूर्ण माहिती जी आहे ती ॲप्लिकेशन आपल्याला देत असते. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जर आपण शासनाच्या माध्यमातून जर मृद तपासणी केलेली असेल तर मृद आरोग्य पत्रिकाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ती माहिती या ठिकाणी मिळू शकते. त्याच्यानंतर खत मात्रा गणक, म्हणजे तुम्हाला ते पीक जे आहे, समजा आता तुम्ही गहू लावलेला आहे, आपण गहू सिलेक्ट केलेलं होतं, तर गहू जे आहे तर गहू किती आहे आणि तुमच्या मातीतलं माती परीक्षणानुसार प्रमाण किती आहे हे जर टाकलं, ही सगळी माहिती जर भरली तर आपल्याला किती खत अजून लागणार आहे गहू पीक लागवडीसाठी तर याची सुद्धा आपल्याला माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर हवामान अनुकूल शेती पद्धती, याच्यामध्ये आपल्याला जी काही हवामान अनुकूल तंत्रज्ञान आहे तर त्या माध्यमातून आपल्याला विविध माहिती या ठिकाणी मिळणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला बघा की जमिनीची सुपीकता वाढवण्याचे उपाय, म्हणजे आपण माहितीसाठी याच्यावर सिलेक्ट करूया. तर याच्यामध्ये सिलेक्ट केल्यावर आपल्याला ही विविध प्रकारची माहिती जी आहे ती आपल्याला वाचण्यासाठी मिळणार आहे. किंवा त्याचबरोबर वरच्या साईडला आपल्याला यूट्यूबची लिंक दिलेली आहे, तर यूट्यूबच्या लिंकवर किंवा त्याच्या लाल कलरच्या लोगोवर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी तो व्हिडिओ जो आहे तर तो सुरू होणार आहे. तर इतके सुंदर आणि चांगले ॲप्लिकेशन आणि फायदेशीर ॲप्लिकेशन या ठिकाणी आहे. अशी आपण हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची कोणतीही माहिती या ठिकाणून घेऊ शकतो. याच्यामध्ये पेरणीपूर्वी व पेरणी करताना अवलंबायचे तंत्रज्ञान, त्याच्यानंतर पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये अवलंब करायचे तंत्रज्ञान, सुरक्षित फवारणी तंत्रज्ञान किंवा काढणी, मळणी आणि साठवणूक तंत्रज्ञान, अशा विविध विषयाची अत्यंत उपयुक्त अशी माहिती या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला दिलेली आहे. त्याचबरोबर आपण कीड रोग जे आहे तर कीड रोगाविषयी सुद्धा त्या पिकाची, आता आपण गहू पीक हे निवडलेले आहे तर गहू पिकाची कीड रोगाची जी संपूर्ण माहिती आहे तर ती ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर बाजारभाव कसे आहेत, तर आपण ज्या ठिकाणी राहतो तर त्या ठिकाणी कशा पद्धतीचे बाजारभाव आहेत तर त्याची माहिती आपल्याला मिळणार आहे. किंवा डिजिटल शेतीशाळा ज्या होत असतात
या ठिकाणी आपल्याला जर त्या शेतीशाळांना ॲड व्हायचे असेल तर त्याचं वेळापत्रकसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि त्याची लिंकसुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे. तुम्ही ह्या लिंकच्या माध्यमातून ह्या शेतीशाळेमध्ये जॉईन होऊ शकता किंवा ज्या शेतीशाळा यापूर्वी झालेल्या आहे तर त्यांची माहिती आहे. व्हिडिओ या बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला हे संपूर्ण शेतीशाळा, विविध पिकांच्या शेतीशाळा ह्या आपल्याला बघायला मिळतील आणि अत्यंत महत्त्वपूर्ण शास्त्रीयदृष्ट्या म्हणजे शास्त्रज्ञांनी या शेतीशाळा घेतलेल्या आहेत आणि अतिशय महत्त्वाची माहिती या शेतीशाळांच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना कृषी विभागाने उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर गोदामांची माहिती म्हणजे आपण ज्या परिसरात राहतो तर आपण तो जर जिल्हा निवडला, समजा आता मी छत्रपती संभाजीनगर निवडतो तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणकोणते गोदाम आहेत याची माहिती आपल्याला मिळणार आहे आणि ती अद्ययावत माहिती. ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय माहिती बघायला मिळणार आहे की समजा त्या गोदामाची कॅपॅसिटी किती आहे आणि सध्या त्या गोदामामध्ये किती जागा शिल्लक आहे इथपर्यंत माहिती जी आहे ती हे ॲप्लिकेशन आपल्याला देणार आहे. आणि तुम्ही बघू शकता आता आज 13 तारीख आहे तर 13 तारखेची माहिती या ठिकाणी अद्ययावत केलेली आहे. म्हणजे इतकी मुद्देसूद माहिती आपल्याला या ठिकाणी या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही खालच्या साईडला जर पाहिलं तर त्या ठिकाणी अवजारे बँक याच्यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्या परिसरातील ज्या काही अवजारे बँका आहेत तर त्या अवजारे बँकांची माहिती आपल्याला मिळणार आहे. नकाशावर सुद्धा आपण बघू शकतो किंवा त्यांची यादी आपण घेऊ शकतो आणि आपल्याला जर एखादं अवजार भाड्याने हवं असेल तर या अवजार बँकेशी संपर्क साधून आपण ते अवजार घेऊ शकतो. त्याच्यानंतर व्हिडिओ या बटनावर क्लिक केल्यावर आपल्याला कृषी संबंधित विविध व्हिडिओ जे कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ असतील यांच्या माध्यमातून जे काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे किंवा कृषी विभागाचे अधिकारी असतील यांच्या माध्यमातून जी काही माहिती दिलेली आहे तर ती संपूर्ण माहिती आपल्याला या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो आता शेतकरी बंधूंना विविध कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहे तर त्यांची माहिती कृषी विभागाने एका बटनाच्या क्लिकवर उपलब्ध करून दिलेली आहेत. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर खालीच्या साईडला तुम्हाला DBT नावाचे एक बटन दिसत असेल तर त्याच्यावर आपण क्लिक करूया. या बटनावर गेल्यावर आपल्याला पोखरामध्ये जे काही गावांची निवड केलेली आहे तर त्या गावांसाठी ज्या काही वेगवेगळे घटक आहेत राबवायचे तर ते घटक, त्याचबरोबर कृषी व्यवसाय घटक आणि मृद जलसंधारणाची कामे याची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर MHADBT म्हणजे MHADBTमध्ये आपण जे काही वेगवेगळे ॲप्लिकेशन करत असतो मग त्याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरणासंबंधित असतील, फलोत्पादनासंबंधित असतील, कृषी सिंचन म्हणजे ठिबक सिंचनाचे काही अर्ज असतील किंवा बी बियाणे असेल, सौर कुंपण असेल आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गांसाठी काही विशेष योजना या कृषी विभागाच्या माध्यमातून राबवले जातात. तर या संपूर्ण योजनांची माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर आपण एक फक्त दाखवण्यासाठी एक लिंक याच्यातली ओपन करूया. आता या ठिकाणी समजा आपण भाऊसाहेब फुंडकर लागवड योजना ही निवडलेली आहे. तर या योजनेमध्ये मुख्य घटक कोणते आहेत, आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत आणि पात्रता निकष कोणते आहेत तर ही संपूर्ण माहिती जी आहे तर ही आपल्याला मिळणार आहे. आता मित्रांनो एवढी सगळी माहिती मिळवल्यानंतरही एखादीच माहिती जर आपल्याला असं वाटत असेल की ॲप्लिकेशनमधून मला मिळत नाही आहे तर याच्यासाठी आपला आधुनिक कृषी मित्र जो आहे AI चॅटबॉट तर तो आपल्याला याच्यामध्ये मदत करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर खालच्या साईडला बघा हिरव्या रंगाचं एक वर्तुळ आपल्याला दिसतं आहे स्क्रीनवर. तर त्या हिरव्या रंगाच्या वर्तुळावर क्लिक करायचं आहे आणि आपण ह्या AI चॅटबॉट जो आहे तर त्याची आता एक परीक्षा घेऊन बघूया की कशा प्रकारे हा आपल्याला उत्तर देतो आहे आपण जे प्रश्न विचारतो आहे त्याला. आता या ठिकाणी मी तुमचा प्रश्न विचारा या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. त्याच्या बाजूलाच जे गोल चिन्ह आहे माईकचं तर त्याच्यावर क्लिक करून आपण बोलून ही माहिती टाकू शकतो किंवा टाईप करून सुद्धा ही माहिती आपण त्याला पुरवू शकतो. तर मी या ठिकाणी बोलून ही माहिती त्याला विचारणार आहे. माझ्या मिरची पिकामध्ये पाने चुरगळल्यासारखी दिसत आहेत, मला काय करावे लागेल?
याच्यानंतर तुमचा प्रश्न ज्या वेळेला विचारला जातो त्यावेळेला पुन्हा त्याच्यावरच क्लिक करायचं आहे, म्हणजे तो प्रश्न त्या ठिकाणी टाईप करून होईल. त्याच्यानंतर आपल्याला बाजूला हिरवे जे बटन दिसते आहे तर ते दाबायचे आहे. आता हे AI चॅटबॉट जो आहे तर तो ही माहिती एकत्र करतो आहे आणि आपल्यासाठी बघा, मी बोलण्याच्या आधीच त्याने या ठिकाणी आपल्याला संपूर्ण उत्तर जे आहे ते दिलेले आहे. आणि त्याच्यामध्ये हा रोग कोणता आहे, त्या रोगासाठी कोणते औषधं फवारावे लागतील, किती प्रमाणात फवारावे लागतील, ते फवारताना काय काळजी घेतली पाहिजे, इथपर्यंत माहिती जी आहे तर ही सगळी जी माहिती आहे तर ते कृषी विभागाचे वेगवेगळे शास्त्रज्ञांनी दिलेली माहिती एकत्र करून या ॲप्लिकेशनने, या AI चॅटबोटने आपल्याला दिलेली आहे. मित्रांनो, इतके सुंदर ॲप्लिकेशन जे आहे ते कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे. तर ह्या ॲप्लिकेशनचा वापर तुम्ही प्रत्येक ज्या वेळेला आपल्याला अडचण येईल, तांत्रिक अडचण येईल त्यावेळेला करू शकता. त्याचबरोबर ह्या ॲप्लिकेशनची जी माहिती आहे तर ते आपल्या मित्रांनासुद्धा आपण सांगा, म्हणजे जेणेकरून त्यांनासुद्धा या ॲप्लिकेशनचा जास्तीत जास्त फायदा होईल. तर शेतकरी बंधूंनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आपल्या काही अडचणी असतील तर आपण कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्याला जर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे असेल आणि आपल्याला अडचण येत असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरून आपण हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. धन्यवाद.